मंगलाचरण। एत सोरासुरमणोऽसिन्धवन्दितम् दोदगायिकम् अमलम् प्रणमामि वर्धमानम् तीर्थं धम्मसकर्तारम् शेषे पुण्यतीर्थयरे ससौवचिते विशुद्धसद्भावे समणेयनानदंसण चरित तव विरियारे ते सौवे समगं पतेगमेव पतेगम् वन्दामि यवटन्ते अर्हन्ते मानुषे केते किच्चारहन्ताणम् सिद्धाणं तर्णमगणराणम् अजावयवगाणम् तावणं चैव सव्येसिम् तेसिं विशोददन्तनं नानपहाणासमं समस्य उपसंपयामि सम्मम् जत्तो निर्वाणसम्पत्ति। गाथा नंबर 31। गाथा पाठ। जगितेन सन्ति अट्टा नाणेनानं नवोदि सौवगयं वाणानं कहं नानीत्या आचार्य कुंद भगवान विरचित प्रवचन सार अंतर्गत ज्ञान तत्व प्रज्ञापन अधिकार। ज्ञान तत्व प्रज्ञापन अधिकारामध्ये आचार्य भगवान सर्व जीवांचा स्वभाव ज्ञान मात्र स्वरूप आहे आणि तो ज्ञान मात्र स्वभाव चेतना मात्र उपयोग मात्र स्वभाव एक समयामध्ये तीन काल तीन लोकातील संपूर्ण पदार्थांना युवपत एक समयामध्ये प्रत्यक्ष पाहणे आणि जाणणे हा स्वभाव आहे। अशा स्वभावाला प्रत्येक जीव अज्ञानामुळे मोहामुळे विसरून जे सूक्ष्म इंद्रिय मन प्रकाशाच्या माध्यमातून जी जाणणे आणि पाहण्याची क्रिया प्रगट आहे अल्प, त्यालाच आपला स्वभाव मानून त्याच्यामध्ये संतोष आहे किंवा आपल्या ज्ञानाला परनियामध्ये स्थित करून पर पदार्थाची प्रसिद्धी करत आहे आणि तो पदार्थाची प्रसिद्धी करत नाही। म्हणून हा जीव दर्शन मोह आणि चारित्र मोहाच्या त्रिहृदयाच्या द्वारे घाण्याच्या बैलाला त्याची डोळ्यावरती पट्टी बांधलेली असते
आणि तो कितीही फिरला तरी त्याला समजत नाही की आपण एवढे फिरलेले आहोत. तसं या आपल्या अज्ञानी जीवाला चार गतीच्या परिभ्रमणाचे मोहरूपी पट्टी बांधल्यामुळे त्याला समजत नाही. अशा सर्व जीवाला आचार्य भगवान स्वभावाचं ओळख करून देऊन समारोपरहित ज्ञान करून श्रद्धान करा आणि त्याचं अनुचरण करा. जाणणं हे चारित्र्य आहे. तर तुम्ही पर्यायामध्ये सम्यदृष्टी होचाल, जिनेंद्र भगवंताचे लघुनंदन होचाल, दृष्टी मोक्ष होचाल. आणि जो जीव दृष्टी मोक्ष होतो त्या जीवाचा कर्म मोक्ष, शरीराचा मोक्ष होऊन निर्वाणाची प्राप्ती होते. असे विश्वातले सर्व जीव अव्यामात अनंत अतींद्रिय सुखाला पर्यायामध्ये प्राप्त हो, ही भावना आचार्यांची आहे. मग त्याला अंतरण मागटल्या 30 गाथेमध्ये सांगितलं होतं की ज्ञान सर्वगत आहे, सर्व पदार्थाला मध्ये व्यापून आहे. मग त्याप्रमाणे दुधामध्ये पडलेला नीलमणी ची प्रभा त्यामध्ये काय होते, सर्व दुधामध्ये व्यापून राहते. म्हणून ते सर्व दूध नील रूपाने दिसतं. दीपकाचा प्रकाश संपूर्ण खोलीमध्ये व्यापतो. म्हणून प्रकाश संपूर्ण खोलीमध्ये व्यापून असल्यामुळे त्या ठिकाणच्या सर्व वस्तूला प्रकाशित करतो. सूर्य संपूर्ण पृथ्वीमध्ये प्रकाश पसरतो. म्हणून पृथ्वीमधल्या वस्तूला प्रकाशित करतो. आणि तो तर त्या ठिकाणी पोहोचला नसेल तर प्रकाशित केलं नसतं. असं या ठिकाणी मागटल्या गाथेमध्ये आचार्य की व्यवहाराने सर्व ठिकाणी केवलीचं केवळ ज्ञान व्यापून आहे. असं असताना सुद्धा निश्चयाने जे जे केवळ ज्ञानी झालेत त्यांच्या शरीराची अवघाना 7 धनुष्यापासून ते 5.25 धनुष्यापर्यंत जशी जशी ज्यांची अवघाना असेल त्यांच्या तेवढ्या असंख्यात प्रदेशामध्ये त्यांचं ज्ञान प्रविष्ट आहे. त्याच सीमेमध्ये आहे, नियामध्ये प्रविष्ट नाही. असं व्यवहाराचं कथन करून सुद्धा निश्चयाची सिद्धी केलेली आहे. आता या 31 गाथेला शीर्षक देतात अमृतचंद्राच्या, अब ऐसा व्यक्त करते हैं कि इस प्रकार पदार्थ ज्ञान में वर्तते हैं. मागटल्या गाथेमध्ये ज्ञान नेयामध्ये प्रवेश केला असं सांगितले. आता या ठिकाणी नेय ज्ञानामध्ये प्रवेश करतात याचं या ठिकाणी समर्थन करतात. गाथा नंबर 31 अन्वयार्थ. यदि वे पदार्थ ज्ञान में न हो तो ज्ञान सर्वगत नहीं हो सकता, और यदि ज्ञान सर्वगत है तो पदार्थ ज्ञानस्थित कैसे नहीं है, अर्थात अवश्य है. मग सांगतात जर ते सर्व पदार्थ ज्ञानामध्ये जर नसतील तर ज्ञान सर्वगत
नाही म्हटलं जाईल. आणि जर यदि ज्ञान सर्वगत है, ज्ञान सर्व ठिकाणी व्यापलेलं आहे, तर पदार्थ पण ज्ञानस्थित कैसे नहीं हो सकते. मग ते पदार्थ सुद्धा ज्ञानामध्ये कसे असू शकणार नाही. जे काकू अलंकाराच्या व्याकरणाच्या दृष्टीने ते पदार्थ नेय नियमाने ज्ञानामध्ये स्थित आहेत. आरसा आहे आणि तो आरसा सरळ वरती करून ठेवलेला आहे आणि सूर्य डोक्यावर आलेला आहे. तर तो सूर्य त्या आरशामध्ये आलेला आहे. जर तो सूर्य आरशामध्ये जर प्रवेश केला नसता तर आरशामध्ये प्रतिबिंबित झाला नसता. म्हणजे आरशामध्ये प्रतिबिंबित होतो याचाच अर्थ सूर्य व्यवहाराने आरशामध्ये प्रतिबिंबित झालेला आहे. जे सूर्य आरशामध्ये प्रवेश केलेला आहे. स्वच्छ तलाव आहे. स्वच्छ तलावामध्ये पौर्णिमेच्या चंद्राचे तारे ग्रह नक्षत्र आदी त्या स्वच्छ पाण्यामध्ये तलावामध्ये दिसतात. मग ते आकाशामध्ये चंद्र आदी काय आहे त्या पाण्यामध्ये प्रवेश अवश्य केलेले आहेत. आपल्या घरामध्ये आपण आता फरशा घातलेल्या आहेत हॉलमध्ये खोल्यामध्ये. त्या पांढऱ्या स्वच्छ फरशा आहेत. आणि त्या स्वच्छ पांढऱ्या फरशामध्ये वरती असणारा छत, बाजूला असणाऱ्या खिडक्या, दरवाजे, पडदे आपणाला त्या फरशामध्ये दिसतात. म्हणजे काय झाले ते नेय त्या फरशीच्या स्वच्छ स्वभावामुळे त्याच्यामध्ये प्रवेश केलेले आहेत. असे आचार्य एक उदाहरण देतात. आपणाला काय करायचं आहे असे अनेक उदाहरणं तयार करायचे आहेत. मग अशा वस्तूला नेयाला पाहून निश्चय आणि व्यवहार, ज्ञानाचा पण निश्चय व्यवहार आणि नेयाचाही निश्चय आणि व्यवहार दोन्हीही त्या ठिकाणी आपणाला लावायचे. नेयाचा अनेकांत आणि ज्ञानाचा अनेकांत या दोघांमध्ये शाद्वात पद्धतीने कथनचित नय ज्ञानाच्या अपेक्षेने श्रुत ज्ञानाच्या अपेक्षेने दोहोंचं समारोप रहित ज्ञान करून श्रद्धान करून जो अनुचरण करतो तो व्यवहार निश्चय सम्यदृष्टी होतो. म्हणून या ठिकाणी हॅलो, हा आता मी जिथं बसलेली आहे त्या फरशीवर हा लाईट लावला तर लाईट त्या फरशीत पण दिसतो. आता याच्यामध्ये ज्ञेय कोणतं आणि ज्ञान कोणतं म्हणजे काय समजायचं? लाईट फरशीमध्ये दिसतो. मग काय लाईट फरशीमध्ये प्रवेश केला, लाईट झाली नेय, फरशी झाली ज्ञान. जे प्रवेश केले आता इथून निया दाखवली ना. पहिले काय सांगितलं प्रकाशाच्या माध्यमातून सांगितलं की प्रकाश नियामध्ये प्रविष्ट झाला. आता इथे काय प्रकाश नेयामध्ये प्रविष्ट झाला तर नेय फरशी झाली ना सर. मग
नाही, आता इथे 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 वेगळे घेतलं नाही. हा ज्ञान यामध्ये प्रवेश करतो त्यावेळेला प्रकाशाला तिथे सांगितलं. आता पदार्थ आता पदार्थ घेताना पदार्थ नी झाले त्या फरशीमध्ये दिसतात. तर नीय ज्ञानामध्ये फरशीमध्ये आले तर फरशीच्या ठिकाणी जे स्वच्छत्व आहे तिथे ज्ञान घ्यायचं आणि त्या ज्ञानामध्ये नीय प्रतिबिंबित झाले. पण तसंच आपण लाईटचं पण घेऊ शकतो ना सर ज्ञान. ज्ञान कुठे घ्यायचं? ज्ञान घेताना हो ना, पण ज्ञान प्रकाशित झाला. तेव्हा ज्ञान काय झालं? वस्तूमध्ये प्रवेश केला का नाही? हा, वस्तूमध्ये प्रवेश केला. मग ते मागटल्या गाथेत झाले. आता इथे ने ज्ञानामध्ये प्रविष्ट आहेत. मग नेय इथे फरशी आहे का लाईट आहे? आता फरशी ज्ञान झाली, लाईटचा प्रतिबिंब झाला, त्याच्यामध्ये पडला म्हणून. म्हणून ते नेय प्रविष्ट झाले फरशीमध्ये. नेय प्रविष्ट झाले. आपल्याला नेय प्रविष्ट झाले हे उदाहरण बघायचंय ह्या गाथेमध्ये. मग तिथे ते घ्या. पण उलट सुलट लावू शकतो का सर आपण? उलट सुलट लावू शकतो. एकाच उदाहरणामध्ये दोन उदाहरणं नाही का घेऊ शकत सर? कसं फरशीचा जसं काय आहे, जे प्रकाश आहे सूर्याचा दीपकाचा तो बाहेर जातो का नाही? बाहेर जातो. मग बाहेर जे जाणारे ते ज्ञानासाठी द्यायचं. बाहेर जाणारे ते ज्ञानासाठी, ते आत येणारे ते नेयासाठी द्यायचं. म्हणजे म्हणजे ज्ञानामध्ये जे झळकतं ते नेय. जे ज्ञान बाहेर जातं सोपर प्रकाशी आहे का नाही स्वभाव. मग जेव्हा ज्ञान पराला जाणतं तेव्हा तिथे काय म्हटलं जातं? ज्ञान नियगत प्रवेश केला. तुम्ही कधी पाहिलं का? रात्र झालेली आहे आणि आपण गाडीमध्ये निघालो, कारमध्ये, टू व्हीलर मध्ये, तर शेतकरी बैलगाडी घेऊन शेतातून निघालेला आहे. बैलगाडीमध्ये माल घालून तो दुसऱ्या गावाला एकाला घेऊन चाललेला आहे. मग तेव्हा आपल्या लाईटचा प्रकाश त्या प्राण्याच्या डोळ्यावर जातो. तेव्हा त्या प्राण्याच्या डोळ्यामधून किरण प्रकाश बाहेर येतात. ते किरण प्रकाश बाहेर येतात म्हणून त्यांच्या डोळ्यातून प्रकाश बाहेर येतो. म्हणून त्याला तिथे रात्री अंधारामध्ये दिसतं. तेव्हा तिथे काय झालं? प्रकाश बाहेर गेला त्यांच्या डोळ्यातला. त्या प्राण्याच्या डोळ्यातून प्रकाश आता बाहेर येताना दिसतो आपल्याला. म्हणून त्याला काय केलं की रात्री दिसतं असं म्हटलं जातं. जी त्याच्या डोळ्यातला प्रकाश त्या रस्त्यापर्यंत जातो तेव्हा त्याला रस्ता दिसतो, तेव्हा ते प्राणी रात्री चालतात. म्हणजे रस्ता नेय झालं, त्याच्या डोळ्यातलं ते ज्ञान झालं. आता आपणाला ज्ञानाला नेयामध्ये प्रवेश केलेले दाखवायचं आहे, त्यांनी ज्ञानामध्ये प्रवेश केलेले दाखवायचे. ते लक्षात आलं. पण या एका उदाहरणामध्ये आपण दोन उदाहरणं घटवू शकतो का, हे माझा प्रश्न होता. नाही, आता ह्याच्यातून असं फरशीतून वरती गेलेत का काही? नाही. म्हणून मग तिथे बाहेर जाणारी प्रकाशित वस्तू. अच्छा, ठीक आहे. म्हणून तिथे सूर्य, दीपक, बॅटरी आदी जे आहेत ना, ते त्यांची प्रभा बाहेर जाते का नाही? बाहेर जाते ते ज्ञान झालं, ज्ञानासाठी. आणि जे आतमध्ये येतात ते नेयासाठी. लावून घ्यायचं. नाही, बाहेर जातात ते
ज्ञान सर्वगत ज्ञानने सरनेगत आहे. म्हणजे नेय जर आता हेच फरशीचा प्रकाश जर लाईट मध्ये झळकला असला तर तेव्हा फरशी ही ज्ञान झाली असती आणि लाईट हे काय झालं, नेय झालं. ने झाला. म्हणजे आणि अंधकारामध्ये रात्र झाली आणि लाईट लावला, मग लाईटचा प्रकाश फरशीपर्यंत खोलीमध्ये संपूर्ण पसरला. तेव्हा त्याने खोलीला आणि फरशीला प्रकाशित केलं. तेव्हा लाईटला तिथे घेतलं आणि फरशीमध्ये लाईट दिसली, तेव्हा लाईट फरशीमध्ये प्रवेश केली सांगायचे. मग असं तर आपण हेच करतो ना सर, मग असं तर बरोबरच आहे ना. मग एका उदाहरणामध्ये 2 उदाहरणं गटवू शकतो ना सर. गटवू शकतो, पण स्थूल रूपाने दाखवता गेलं की प्रकाश बाहेर जाण्याच्या अपेक्षेने आपण तिथे दाखवला. आता लाईटचा प्रकाश बाहेर गेला आणि खोलीमध्ये म्हणजे पूर्ण फरशीला त्याने प्रकाशित केलं. मग त्या अपेक्षेने लाईट हा ज्ञान आणि फरशी हे नाही झालं, पण फरशी तिथंच राहिली, फरशी बाहेर गेली नाही. हा, फरशी तिथं बाहेर गेली नाही. आणि आता लाईट दाखवला, फरशीत लाईट दाखवला तेव्हा तर मग फरशी ज्ञान म्हणायचे. आणि ते लाईटचं बिंब पडलं ते नेय तिथे प्रवेश केला. अशा पद्धतीने घटवू शकतो ना सर मग दोन्ही. फक्त लाईट जेव्हा आपण लावतो तेव्हा ते घटतं, पण लाईट लावल्यानंतर म्हणजे लाईटचा प्रकाश आपण लावला, ते प्रकाश बाहेर पडला, तेव्हा बाहेर पडल्यानंतर ते लाईट ज्ञान झालं, फरशी प्रकाशित झाली, सर्वच वस्तू प्रकाशित झाल्या, नेय झाले त्यावेळेला. नेय झाले. पण जेव्हा लाईट बराच वेळ लावून झाला, जेव्हा त्याचं प्रतिबिंब आरशात फरशीवर पडलं, इतर वस्तूवर नाही पडलं, फक्त फरशीवर, तर फरशीच्या स्वच्छत्व गुणामुळे ते हे झालं, तर फरशीतले किरण बाहेर गेले. तर हे इथं काय झालं, इथं म्हणजे तो लाईट झाला नेय आणि फरशी झाली ज्ञान. बरोबर आहे सर. म्हणजे फक्त काळाचा बदल आहे, काल बदल. किंवा वक्त्याला आचार्यांना कुठून पुनोकडून काय सिद्ध करायचं त्याला, आणि प्रेझेंट मध्ये आपल्याला जे सिद्ध करायचंय त्याची चर्चा, त्याची मुख्यता आणि दुसऱ्याची गौणता. म्हणजे आहे त्याच्यामध्ये, जसं फरशी झालं आणि लाईट नेय झालं, तसंच गौणता त्याच्यामध्ये आहे की फरशी नेय पण होऊ शकते, लाईट ज्ञान पण होऊ शकते. अनेक अंताने सिद्ध, अनेक अंताने कुठेही बाधा येत नाही. सिद्धीर अनेक अंतात, अनेक अंताने काय होते, पदार्थाची सम्यक प्रकारे सिद्धी होते. आता दुसरं उदाहरण जर आपण असं घेतलं की अंधारामध्ये आपली सावली पडते, मग त्याच्यामध्ये कसं घटवायचं सर? अंधाराची प्रभा पडली, मग ते अंधार झाला नेय, अंधार ने झाला आणि ते भूमीवरती पडले, भिंतीवरती पडले, त्याला ज्ञान म्हटलं. बरोबर आहे. ताईला फोन केला नाही का? नाही, ताई फोन लवकर उचलत नाही ना, आता तिला माहित नाही ना सर की आज सकाळी आहे म्हणून. काल 5-6 वेळा फोन केला तर तिचा फोन एकीकडे असतो आणि ती एकीकडे असते. अनेक अंताने कोणी म्हणजे अभिप्राय आज असं सांगितलं नाही. अग्नी सिद्ध करायचा तर दूर हेतू दिला, दूर साध्य करायचा तर ओल्या लाकडाचा अग्नी हेतू दिला. म्हणजे अनेक अंतांनी कुठून काय सिद्ध करायचं, तर कुंभकाराने घट केला, आता मातीचा घट झाला हे सिद्ध करायचा का कुंभकाराला घट करण्याचे भाव झाले,
याच्यामध्ये उपादान पहिले ठरवा, मग त्याप्रमाणे निमित्ताची चर्चा चालेल. बरोबर आहे. तसं इथे पण उपादान कोण आहे आणि निमित्त कोण आहे. आता नेय प्रवेश करतात मग नेयाला उपादान म्हटलं, ज्ञानाला निमित्त म्हटलं. ने जात तळाला ज्ञान, ज्ञान जात तळाला ज्ञान उपादान झालं, ने निमित्त झाले. आणि ज्ञानच उपादान आहे, ज्ञानच निमित्त आहे. नेयच उपादान आहे, नेयच निमित्त आहे. अपेक्षेने लावायचं. म्हणून तर ते सर्व सिद्धीमध्ये 33 सागर असेच निघून जातात. एक चर्चा परत येत नाही. एक चर्चा परत येत नाही. आता तुम्ही सांगितलं ना की बाप उदाहरणं तयार केलं तर माझ्याजवळ लगेच 2 उदाहरणं तयार होती. म्हटलं म्हणजे ते उदाहरणं तयार झाल्यामुळे ज्ञान नेय कोणतं हे लक्षात येतं. मग मणी आहे म्हणा, आता हे मणी झाले, जिथे जिथे प्रतिबिंब पडतं ज्या ज्या वस्तूमध्ये त्या त्या ठिकाणी लावा तुम्ही. पुष्कळ सापडतात आता. प्रत्येक ठिकाणी ज्ञाननेय ज्ञाननेय विचार चालतोय, निमित्त नैमित्तिक चालतो. परत तिथून एका द्रव्यामध्ये जायचं. आधार माझं ज्ञानच आहे, उपादान निश्चय, आणि त्या निरूपाने परिणाम झालेले माझे ज्ञानाच्या पर्यायाचे अविभाव प्रतिच्छेदांचा समूह आहे. तो व्यवहार आहे, निश्चय माझं ज्ञान आहे. अशा प्रकारे. आणि शेवटी काय आहे, कार्य ज्याच्यामध्ये होत, जो पदार्थ निर्णय करतो त्याचंच महत्व आहे. जो पदार्थ निर्णय करत नाही त्याचं महत्व नाही. कारण ज्या पदार्थाला, ज्या वस्तूला स्वसंवेदन नाही, सुख दुःखाचं वेदन नाही, ज्या वस्तूला संसार मोक्ष नाही, त्याची चर्चा मुख्य रूपाने नाही. म्हणजे फक्त जीवाच चर्चा येते. मुख्य रूपाने 4 द्रव्याची तर काय उदासीन असल्यामुळे त्यांची जास्त चर्चा नाही आहे. कर्मरूप परिणत झालेले पुद्गल आणि जीव यांची चर्चा, आणि त्याच्यामध्ये सुद्धा संसार आणि मोक्ष पुद्गलाला एक अपेक्षेने आहे. पण त्या पुद्गलाचा संसार असला काय, मोक्ष असला काय, त्याला काही नाही. पण जीवाला संसार असेल तर अनंत दुःख आहे आणि मोक्ष असेल तर अनंत सुख आहे. म्हणून एक जीवाला संसारातून काढून मोक्ष प्राप्ती करण्यासाठी एवढं त्याला स्वतःच स्वभावाने विभाव आणि स्वतःच्या विभावामध्ये बहिरंग निमित्त काय आणि अंतरंग निमित्त काय आहे, आणि स्वतःच्या स्वभावाला प्राप्त होण्यासाठी अंतरंग निमित्त काय आणि बहिरंग निमित्त काय आहे. मग संसाराच्या परिभ्रमण करण्यासाठी अंतरंग निमित्त मोह राग द्वेष परिणाम, बहिरंग निमित्त कर्म, आणि मोक्ष मार्ग आणि मोक्ष प्राप्तीसाठी अंतरंग शुद्ध उपयोगाचे परिणाम, हे अंतरंग निमित्त कारण, आणि कर्माचा उपशम क्षोपशम क्षय हे बहिरंग कारण, आणि चौथे शुक्ल ध्यान हे अंतरंग कारण निमित्त, 4 आघाती कर्माचा अभाव हे बहिरंग निमित्त कारण. मग यांच्या सद्भावात अभावात जीवाचं दाखवायचं आहे, अन्य कोणाचं दाखवायचं नाही.
टीका यदि समस्त स्वनियाकारों के समर्पण द्वारा ज्ञान में अवतरित होते हुए समस्त पदार्थ ज्ञान में प्रतिभाषित न हो तो वह ज्ञान सर्वगत नहीं माना जाता। तर संपूर्ण स्वनियाकारामध्ये समर्पण द्वारा जे जे स्वनिय आहेत 6 द्रव्य म्हणा, मग त्यांचा नियाकार समर्पणाच्या द्वारे ज्ञानामध्ये अवतरित होते वेळी ज्ञानामध्ये काय करतात, ते प्रतिबिंबित होतात, प्रगट होतात। मग असे संपूर्ण पदार्थ ज्ञानामध्ये जर प्रतिभाषित न झाले तर वो ज्ञान सर्वगत नहीं माना जाता। मग ते ज्ञान सर्वगत मानलं जातं का? नाही। आपण वस्त्र परिधान करून पूर्ण आरशासमोर उभारलो, मग आपण काय केलं, संपूर्ण प्रतिभास दर्पणामध्ये झाला का नाही? मग तसेच जर नियाकार संपूर्ण जर प्रतिभाषित नाही झाले तर ते ज्ञान सर्वगत म्हटलं जाईल का? सर्व पदार्थाला जाणतं नाही, नहीं म्हटलं जाता। और यदि वह ज्ञान सर्वगत माना जाए तो फिर पदार्थ साक्षात ज्ञान दर्पण भूमिका में अवतरित बिंब की भांति अपने अपने नियाकारों के कारण होने से और परस्पर में प्रतिबिंब के समान नियाकारों के कारण होने से पदार्थ कैसे ज्ञान स्थित निश्चित नहीं होते, अवश्य ही ज्ञान स्थित निश्चित होते हैं। मग सांगितलं, जर ते ज्ञान सर्वगत मानलं तर ज्ञानाला जर सर्वगत मानतात तर मग फिर पदार्थ साक्षात ज्ञान दर्पण भूमिका में ज्ञान रूपी दर्पणाच्या भूमिकेमध्ये अवतरित होतात, प्रतिबिंबित भांति। 2 नंबर, बिंब जिसका दर्पण में प्रतिबिंब पड़ा है वह ज्ञान को दर्पण की उपमा दी जाए तो पदार्थ के नियाकार बिंब समान है और ज्ञान के होने वाले ज्ञान की अवस्था नियाकार प्रतिबिंब समान है। मग दर्पणाप्रमाणे प्रतिबिंबित पडलेलं आहे ते आणि ज्ञानाला दर्पणाची उपमा दिली गेली तर पदार्थाचा नियाकार बिंब समान, तिथे बिंब पडलेला आहे, बिंब नियाकाराला बिंबाची उपमा दिली, ज्ञानाला दर्पणाची उपमा दिली, मग नियाकार बिंब समान, ज्ञान में होने वाले ज्ञान की अवस्था रूप ज्ञानामध्ये होणारी ज्ञानाची अवस्था रूप नियाकार प्रतिबिंब समान है। ते नियाकार बिंब झाले, ज्ञानाने धारण केलं म्हणून बिंबाला लक्ष्य करून दर्पणाने धारण केलं म्हणून ते बिंबाच्या अपेक्षेने प्रतिबिंब म्हटलं बिंबाचं, आणि एक अपेक्षेने दर्पणाने धारण केलेलं आहे। म्हणून दर्पण आणि प्रतिबिंब दर्पणच आहे, अन्य कोणी नाही। तसं 6 द्रव्ये नियाकार ते झाले बिंब आणि ते ज्ञानाने जाणले
मग ज्ञानाने जाणल्यानंतर ज्ञानाने आपला ज्ञानाकार स्वभाव न सोडता ज्ञानच नियाकार रूपाने परिणत झाले, प्रतिबिंबित झाले. मग ज्ञानच का झाले? कथंचित ज्ञानाकार आणि ज्ञानच कथंचित नियाकार म्हटले गेले. मग अशी अवतरक नियाकार प्रतिबिंब आरशाच्या ठिकाणी आपण आणि नेयाच्या ठिकाणी बिंब, ते बिंब आरशात दर्पणावर पडल्यानंतर, म्हणजे दर्पणामध्ये पडल्यानंतर दर्पणच ज्ञान, आणि म्हणजे पडलं त्याच्या क्षेत्रात पडलं म्हणून तेच ज्ञान आणि तेच ज्ञेय. म्हणजे एका अर्थाने ज्ञानच ज्ञानाकार रूपाने प्रतिबिंबित झालं आणि कथंचित ज्ञान हे नियाकार रूपाने नियाकार रूपाने मग अभेद वृत्तीने ज्ञानाकार दर्पण आणि अशुद्ध निश्चयने नियाकार परद्रव्याच्या अपेक्षेने अशुद्ध निश्चयने जी त्याच द्रव्याचं परिणमन आहे, मग तो अशुद्ध निश्चय नाही. आणि उपचरित अर्थभूत वर्णामध्ये नेय, उपचरित अर्थभूत वर्णामध्ये नेय, आणि 1, 2, 3, 4, 5 मध्ये ज्ञान. मग तेच नेय ज्ञानामध्ये प्रतिबिंबित होतात. त्याला अशुद्ध निश्चय ज्ञानामध्ये ते ज्ञानाचं नियाकार रूप परिणमन. म्हणजे ज्ञानाचं जेव्हा नियाकार रूप परिणाम होतो तेव्हा ते अशुद्ध निश्चय. त्याचं कार्य घेतलं ना, कार्य घेतलं, भावकर्म घेतले, भावकर्म घेतले म्हणजे तिथे अशुद्ध निश्चयाने त्या पर्यायाने परिणत जीव घेतला की नाही. हो सर. पण तो अशुद्ध निश्चयने मध्ये घेता. प्रतिबिंब रूपाने परिणमन झालं अशुद्ध निश्चय नाही. दर्पण रूपाची स्वच्छत्व शक्ती शुद्ध निश्चय नाही. बिंबाच्या ठिकाणी उपचरित अर्थभूत व्यवहार नाही, असे लावायचे त्या ठिकाणी. आणि जेव्हा आपाचं मतिश्रुत ज्ञानाने स्वतःला बघतो तेव्हा ते वृत्तीचा विषय झाला. तो विषय झाला, अभेदवृत्तीचा विषय झाला. 5 मतिश्रुत ज्ञान साधन झालं. मग तिथे मग त्या आपाच्या मतिश्रुत ज्ञान साधनामध्ये अभेदवृत्ती झळकली. अभेदवृत्तीला विषय म्हटलं, आपातला साधन म्हटलं, तो त्याच्यात झळकला. म्हणजे आपाचं मतिश्रुत ज्ञान हे ज्ञेय झालं ना सर? नाही, अभेदवृत्तीचा विषय ज्ञेय झाला. ज्ञेय झाला. आणि आपाचं मतिश्रुत ज्ञान हे ज्ञान झालं. त्याच्यात प्रकाश गेले, त्याचे प्रकाश गेले, तो ज्ञेय, तो ज्ञान झालं. अभेद वृत्तीच्या विषयाला आपाच्या मतिश्रुत ज्ञानाने जाणले. तेव्हा काय केलं? आपाच्या मतिश्रुत ज्ञानाने अभेद वृत्तीच्या विषयाला गिळून टाकलं, ग्रास केलं. तेव्हा तो त्याच्यामध्ये घुसला, ज्ञानामध्ये प्रवेश केला. म्हणजे तो नियाकार पण झाला आणि एकापेक्षेने ज्ञानाकार पण आहे. तिथं अशुद्ध निश्चय नाही लागणार ना सर? आणि पराची अपेक्षा घेतो, एक द्रव्य भले एक द्रव्यामध्ये ते अशुद्ध निश्चयने लागत नाही. तेच म्हटलं, फक्त त्याच्यामध्ये ज्ञान आणि नियच लागणार. तो शुद्ध निश्चय नाहीच झाला का? पण पर्याय ज्ञान झाली तर ते हे झाली ना सर? बरं, मग म्हणजे एका द्रव्यामध्ये भावकर्म आहेत का नाही? मग त्या अपेक्षेने एकदा शुद्ध निश्चयने भावकर्माची परिणती आहे की नाही? त्या अपेक्षेने
नाही, मग एक शुद्ध निश्चयने भाव कर्माची परिणती, मग तिथे ज्ञानाकार, नियाकार किंवा अशुद्ध शुद्ध असं लागतं का? अभेद वृत्तीचा विषय आपासने जाणलं की नाही, मग ते कार्य झालं की नाही, ते कार्य झालं. मग त्यावेळेला नेयाच्या अपेक्षेने ज्ञानाची परिणती झाली भावकर्म. अशुद्ध निश्चय नाही मधला एकदेश शुद्ध निश्चय नाही. आणि त्या एकदेश शुद्ध निश्चयच्या अभिव्यक्तीसाठी विषय ग अभेद वृत्ती आणि आपाचं मती ज्ञान हे दर्पण. ग अभेद वृत्ती बिंब. आणि त्या बिंब काय झालेला आहे, आपाच्या मतिश्रुत ज्ञान मध्ये प्रवेश केलेला आहे. आणि मग आपाचं मतिश्रुत ज्ञान ग अभेद वृत्तीला जाणतो म्हणून तो त्याच्यात प्रवेश केलेला आहे. मग असं असताना म्हणून काय सांगितलं, ग अभेद वृत्तीच्या विषयाला आपाच्या मतिश्रुत ज्ञानाने जाणले म्हणून काय झालं, पर्यायाने द्रव्याला गिळून टाकलं. इकडून चांगलं. आणि दुसऱ्याला काय सांगणार, दुसऱ्यापैकी द्रव्यामधून पर्याय उत्पन्न होते. पर्यायाने द्रव्याला बाहेर टाकलं, वॉमिटिंग केलं. आणि इकडून म्हणलं ग्रास ग्रहण केला. पर्यायाने ग्रहण केलं आणि द्रव्याने वॉमिटिंग केलं. द्रव्यातूनच पर्याय बाहेर पडली. मग याच्यामध्ये शुद्ध एक पूर्ण शुद्ध एक देश शुद्ध निश्चय नाही लागत नाही याचा. आणि शुद्ध निश्चय नाही आपलं अभेदवृत्तीचा विषय. म्हणून मग काय सांगतात, कधी पर्यायातून द्रव्याची उत्पत्ती होत नाही, द्रव्यातून पर्यायाची उत्पत्ती होते. त्यावेळेला अभिप्राय वेगळा. आणि जेव्हा पर्याय द्रव्याला गिळते त्यावेळेला काय झालं, द्रव्याला संपूर्ण ग्रहण केलं म्हणून द्रव्य ने झाला आणि जाणणारी पर्याय ज्ञान झाली. जाणणारी ज्ञान पर्याय उपादान झाली, ग अभेदवृत्ती निमित्त झाला. जेव्हा पर्याय उत्पन्न होते त्यावेळेला द्रव्य उपादान झालं आणि ग अभेदवृत्ती उपादान झालं आणि छ भेदवृत्ती निमित्त झाली, कार्य झालं किंवा गेय झालं. मग आपाच्या भावतृत ज्ञानाच्या आधारे परमशुद्ध निश्चयण्याच्या विषयाला जाणतो. तेव्हा सांगणार की ज्ञानाने ज्ञान नेगत झालं. आणि पुढे सांगणार की ने ज्ञानामध्ये प्रवेश केला. ज्ञानामध्ये प्रवेश केला असं सांगणार. म्हणून ग अभेद वृत्तीच्या विषयाला भावश्रुत ज्ञानाच्या आधारे अनुभव केला. म्हणून पर्यायाने द्रव्याला जाणले, अनुभव केला. म्हणून द्रव्य पर्यायामध्ये प्रवेश केला. आणि पुढे सांगणार द्रव्याला निमित्त करून ज्ञानाच्या पर्यायानेच त्या द्रव्याच्या अविभाग प्रतिच्छेदांची रचना त्या ज्ञान पर्यायानेच केली. म्हणून द्रव्य पर्यायामध्ये आला नाही, पर्याय द्रव्यामध्ये गेली नाही. म्हणून द्रव्याचा अनुभव कधीच होत नाही, पर्याय पर्यायाचाच अनुभव करते, ध्रुवाचा अनुभव करत नाही. आणि ध्रुवाला विषय केला म्हणून ध्रुवाचा अनुभव केले म्हटले जाते. पुन्हा हेच सांगा बरं सर एकदा व्यवस्थित. हेच आता सांगितलं. पर्यायाचाच अनुभव करते, पर्याय ध्रुवाचा अनुभव करत नाही.
कारण ध्रुवाला लक्ष करून ध्रुवाच्या निर्णयाचे अविभाग प्रतिच्छेदांची रचना पर्यायामध्ये झाली. पर्यायामध्येच होते. म्हणून पर्याय पर्यायाचाच अनुभव करते, ध्रुवाचा अनुभव करत नाही, हा सिद्धांत आहे. हा सिद्धांत आहे. आणि म्हणून अन्य द्रव्य किंवा आपली पर्याय विषय ठेवला नाही, आपला ध्रुव शुद्ध आत्मा विषय ठेवला. म्हणून विषयाच्या अपेक्षेने ध्रुवाचा अनुभव करते असं म्हटलं जातं. विषयाच्या अपेक्षेने, पर्यायातल्या विषयाच्या अपेक्षेने ध्रुवाचा हे करते, पण पर्याय पर्यायाचाच विचार करते. आणि ध्रुव कधीही पर्यायामध्ये जात नाही, पर्याय कधी ध्रुवामध्ये येत नाही. नित्य कधी अनित्य होत नाही, अनित्य कधी नित्य होत नाही. म्हणून तुम्हाला ते 320 गाथा बघा म्हणलं जयसिंहाचार्यांचे 320 संपूर्ण टीका त्याने दिले. 320 नंबर गाथा, 320 नंबर गाथा जयसिंहाचार्य टीका. जयसिंहाचार्याची टीका. ध्यान नश्वर आहे, देह अनिश्वर आहे. म्हणजे अनिश्वर आहे ते ग अभेदवृत्ती आहे, नश्वर आहे ते भेदवृत्ती आहे. मग सामान्य कधी विशेष होत नाही, विशेष कधी सामान्य होत नाही, नित्य कधी अनित्य होत नाही, अनित्य कधी नित्य होत नाही. पण वस्तूचं स्वरूप नित्य अनित्यात्मकच मांडलेलं आहे ना. प्रदेश एक आहे, प्रदेश अभिन्नता आहे, संज्ञा प्रयोजन लक्षण आणि भेद आहे. मग तद्भाव आणि अतद्भाव सांगितलं नाही तत्व प्रज्ञापन अधिकारमध्ये 106 पासून. मग तो सगळा सिद्धांत आहे. बरोबर. आणि काय नाही बस. मग असं बिंब की भांति अपने अपने निराकारों के कारण होने से आणि परस्पर में प्रतिबिंब के समान. 1 नंबर पदार्थ साक्षात तो निराकारों के कारण है, अर्थात पदार्थ अपने अपने द्रव्यगुण पर्याय के साक्षात कारण है और परस्पर में ज्ञान की अवस्थारों निराकारों के ज्ञानों के कारण है. मग नेय आपल्या स्वतःच्या कारणाने स्वतंत्र आहे, ज्ञान आपल्या कारणाने स्वतंत्र आहे, बिंब स्वतःच्या कारणाने स्वतंत्र आहे, दर्पण स्वतःच्या कारणाने स्वतंत्र आहे, प्रतिबिंबित सहित दर्पण स्वतःच्या कारणाने स्वतंत्र आहे. मग बिंब उपचरित असता दूतवारणे झाला, ज्ञान दर्पणाप्रमाणे अभिवृत्ती झाली आणि प्रतिबिंबित सहित ज्ञान अशुद्ध निश्चयने झाला, भावकर्म अशुद्ध निश्चयने झाला. अशुद्ध निश्चयनेतला भावकर्मच ना. तिथे कार्य एक देश लावायचा का पूर्ण देश लावायचा का अशुद्ध घ्यायचं त्याच्यावर. परद्रव्य असेल तर हे लावणार आणि स्वद्रव्य असेल तर एक देश शुद्ध. म्हणजे अनुभव घेत असाल तरच एक देश शुद्ध. स्वतःच्याच विभाव असतील तर त्याला बिंब परद्रव्य, आणि एक देश पूर्ण शुद्ध असेल तर बिंब स्वद्रव्य. विषय आपला बिंब स्वद्रव्य आहे, अभेदवृत्ती. म्हणून नयाचं ज्ञान असेल तर बराबर आचारता जिनवाणी उघडायला येते. बरोबर. म्हणून महाराजांनी सगळ्याला नय शिकवले पहिले. बरोबर आहे. म्हणून त्या 7 नंबर चार्टच्या माध्यमातून आपल्याला एवढा विस्तार करता येतो. म्हणून मग परस्पर प्रतिबिंब निराकारों के कारण आहे, ते पदार्थ मध्ये कैसे ज्ञान निश्चित नहीं होते.
म्हणजे आवश्यक निश्चित होतात. अवश्य ज्ञान में स्थित निश्चित होते है. म्हणून ज्ञानामध्ये जाणले गेले या अपेक्षेने नियाकार ज्ञानगत आहे. ते ज्ञान ज्ञानामध्ये प्रवेश केलेले आहे. तर नेय ज्ञानामध्ये जर बिंब दर्पणामध्ये प्रवेश केला नसता तर दर्पण प्रतिबिंब रूपाने परिणत कसे झाले असते? झाले नसते आणि झाले नाही म्हणून त्याला सर्वगत पण म्हणणार नाही. म्हणून नेय ज्ञानामध्ये प्रतिबिंबित झाले म्हणून नेय काय झाले? ज्ञानगत झाले. त्या सर्वाला नेयाला ज्ञान जाणतं म्हणून ज्ञान सर्वगत. ने ज्ञानामध्ये प्रवेश केले ज्ञानगत झाले आणि त्या सर्वाला ज्ञान जाणतं म्हणून सर्वाला जाणतं म्हणून जाणण्याच्या अपेक्षेने ज्ञान त्यावेळेला सर्वगत आहे. नेय ज्ञानगत आहे, ज्ञान सर्वगत आहे. ने ज्ञानगत नाही, ज्ञान नेयगत नाही. ज्ञान ज्ञानामध्ये आहे, ने नेयामध्ये आहे. प्रत्येकाची प्रदेशाची स्वतंत्रता. कन्या विवाह करते त्यावेळेला वरमाळा घालते तर संपूर्ण आपल्या घरातल्या आईवडिलाच्या घरातल्या सर्व कुटुंबाला सोडून संपूर्ण तिकडला सोडून संपूर्ण समर्पित होते. थोडं तिकडं आणि थोडं इकडं चालत नाही. हा सणावाराला येणं जाणं ठीक आहे पण इतर 15 दिवस तिकडे राहते, 15 दिवस तिकडे राहते, 1 दिवस तिकडे राहते, 1 दिवस तिकडे राहते तर चालत नाही. म्हणून निराकार होत संपूर्ण ज्ञानामध्ये जात नाही म्हणजे संपूर्ण समर्पण करत नाही म्हणून तर संसार आणखीन वाढलेला आहे ना सर. आणि हेच गोष्ट जसं त्या लग्न झालेल्या मुलीकडे म्हणजे ती संपूर्णतः सासरी जर समर्पण केलं नाही तर त्या दोघांचा संसार व्यवस्थित होत नाही. तसं आपलं जर संपूर्ण आपण ज्ञानाला जर समजा समर्पित केलं नाही तर तसा आपला संसार अनंत काळपर्यंत चालू राहणार. आपल्या ज्ञानाला आपल्या न्यायिक स्वभाव नियामध्ये समर्पित केलं नाही म्हणून दुःख आणि बाहेरच्या विषयामध्ये समर्पित केलं तर दुःख आहे. बाकीची चर्चा उद्याच्या क्लासला सकाळी पाहता 3 दिवस सकाळी. हो सर. भावार्थ मग उद्या आता ते त्याने उदाहरण दिले त्याच्यातून अनेक उदाहरणातून पाहता येत आहे. बरोबर. मयुराचं, मंदिरचं, सूर्य, वृक्ष आदी अनेक दिलेले आहे. पण ते उदाहरणावरून जास्त स्पष्ट होतो ना सर विषय. म्हणून काय बीत्रा कथेमध्ये शिष्याला अनुसरून परार्थानुमानाचे 2, 3, 4, 5 अवयवाचा प्रयोग करून शिष्याला सम्यक ज्ञान होण्यासाठी, सम्यक श्रद्धा होण्यासाठी, सम्यक अनुसरण करण्यासाठी हे आपणाला उपयोगी आहे. हो. सकाळ सकाळपर्यंत एक गोळी खाऊन टाकायची. हो सर. अनादि अनिधन उत्कृष्ट परम पूज्य प्रवचन सार स्वरूप निज शुद्धात्म द्रव्य आहे. प्र म्हणजे प्रकृष्ट वचन त्याचा सार
मग दिव्य ध्वनीचे वचन प्रकृष्ट आहे आणि त्या वचनाचा सार शुद्ध आत्मा आहे. असा हा मी स्वयमेव प्रवचन सार स्वरूप आहे. हा मी शुद्ध पंचास्तिकाय संग्रहामध्ये शुद्ध जीवास्तिकाय असंख्यात प्रदेशी शुद्ध आत्मा आहे. हा मी स्वयमेव नियम सार स्वरूप आहे. नियमाचा सार निश्चय रत्नत्रय स्वभाव आहे. हा मी समय सार आहे. समय म्हणजे 6 द्रव्य. त्या द्रव्यातून सार शुद्ध आत्मा आहे. हा मी द्रव्य संग्रह स्वरूप आहे. अनंत द्रव्याच्या समूहामध्ये तो शुद्ध आत्मा अनंत गुण संपन्न स्वरूप द्रव्य संग्रह स्वरूप आहे. कारण शुद्ध द्रव्य, कारण शुद्ध गुण अनंत, कारण अनंत शुद्ध पर्याय, कारण अविभाग प्रतिचेत समूह, कारण षड्गुण हा निरुद्ध समूह, असा मी द्रव्य संग्रह स्वरूप आहे. हा मी स्वयमेव अष्टपाहुण स्वरूप आहे. अष्टगुणाने युक्त असा दर्शन, ज्ञान, श्रद्धा, चारित्र्य, वीर्य, निर्गतित्व, निरायुष्यत्व, निर्वेदनीयत्व, निर्गोत्रत्व इत्यादी अष्टगुणाने परिपूर्ण आहे. ज्ञाता मात्र शुद्ध स्वरूप आहे. हा मी परमात्मा प्रकाश स्वरूप आहे. हा माझा कारण परमात्मा स्वयमेव प्रकाश स्वरूप आहे. म्हणून मी परमात्मा हमेशा प्रकाश स्वरूप आहे. ओम शांती शांती शांती. विसर्जन. नमो अर्यन्ताणं नमो सिद्धाणं नमो आर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सवसानं नमो अर्यन्ताणं नमो सिद्धाणं नमो आर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सवसानं नमो अर्यन्ताणं नमो सिद्धाणं नमो आर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सवसानं. ओम विसर्जन.
खाली बसायला पाहिजे. सिद्धांत शास्त्र की जय, जिनवाणी माता की जय, 2400 भगवान की जय, अनंतानंत सिद्ध परमेति भगवान की जय, आचार्य श्री कुंद भगवान प्रवचन सार ग्रंथ की जय, आचार्य श्री शांति सागर महाराज परम पूज्य देवी सागर महाराज की जय, तो सिद्धार्थ तत्व की जय.